तुला शिकवीन चांगला धडा 25 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अक्षरा रमेशला शील चाळे करताना धरते. अक्षरा सरगमला म्हणते, मॅडम तुम्ही काय करता इथे? अहो मी इथून चालले होते, माझ्या कानावर आवाज आला. मी त्या बायकांना विचारलं, मला सर्व कळलं म्हणून मी इथे आले. अधिपती म्हणतो, एवढं सारं केलं बायकांच्या सेफ्टीसाठी तरी असं झालं. ओंक्या, मी एकटा कुठं कुठं बघणार? तुला कसं कळलं नाही? तुला मी मागं मी बोललो होतो. त्या मुकादमाला काहीतरी घोळ वाटतोय, तू लक्ष ठेव म्हणून. पोरगी बिचारी आपल्याकडे सेफ राहू शकली नाही. केवढा मोठा बट्टा लागला. अधिपतीच भुवनेश्वरीचा फोन येतो. आम्ही जे ऐकलं ते खरं आहे का? हा, त्या मुकदमाने पोरीवर हात टाकला. मी आलो फॅक्टरीत, त्याला सोडत नाही. पण आम्हाला एक कळत नाही, आपल्या फॅक्टरीत गोडाऊनमध्ये असं कसं झालं? अधिपती फॅक्टरीत जातो. इकडे रमेश म्हणतो, वहिनी साहेब जे बघितलं त्यामध्ये तुमचा गैरसमज झाला. तू गप्प बैस, काही बोलू नको. सगळं करून सवरून तुला खोटं बोलायला लाज नाही वाटत? लगेच तेथे अधिपती आई येतो आणि विचारतो, काय झालं? सरकार त्याचं काही ऐकू नका. लई वाईट नजर आहे त्याची. नीलमताई कोठे आहे? लगेच तिथे नीलम येते आणि सर्व हकीकत सांगते रडत रडत. अधिपती रमेशला भरपूर मारतो. सरकार मला मारू नका, ही खोटं बोलू राहिली. अक्षरा म्हणते, अरे अजून खोटं बोलू राहिला माणूस? काही लाज आहे का नाही तुला? अहो मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. अहो सरकार, हीच उलट माझ्या मागे लागली होती. तिने फ्रेंडशिप मागितली मला. अधिपती हनत असतो, तुला 1000 वेळा सांगितलं होतं, या सर्व माहिती कामगारांची सेफ्टी महत्त्वाची आहे. कुंपण शेत खायला लागल्यावर काय करायचं? मालक मी काहीच केलं नाही. अधिपती रमेशला काठीखाली हणत असतो. मला मारू नका, ही पोरगी माझ्या संग लागली हो म्हणत होती, फ्रेंडशिप द्या म्हणून. नीलम म्हणते, नाही सरकार, तो माणूस खोटं बोलतोय. हाच माझ्या मागे लागला होता. सारखा म्हणायचा मी घरी सोडतो. सकाळी बाईकवर येऊन घरासमोर थांबायचा. लई त्रास द्यायचा मला साहेब. अधिपती म्हणतो, तुम्ही गप बसा. तुम्ही साक्ष देण्याची काही गरज नाही. मास्तरी माईने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. मागं एकदा त्यांनी माझा हात धरला होता, तेव्हाच का सांगितलं नाही? का बोलला नाही तुम्ही? त्यांनी मला धमकी दिली होती, जरा का कोणाला सांगितलं तर माझ्या घरच्यांची वाट लावीन, संपून टाकेल, अशी धमकी दिली होती. चाकू लावला होता माझ्या गळ्याला. अधिपती परत मारतो रमेशला. तेथे भुवनेश्वरी येते. इकडे आजी चारुवंश सराला सर्व कहाणी सांगते. चारुवंश म्हणतात, अधिपती आहे ना, तो सांभाळेल सगळं. इकडे रमेश म्हणतो, बरं झालं तोरले सरकार तुम्ही आले. ही पोरगी माझ्यावर काही आरोप करू राहिली, मी तसं काहीच केलं नाही. भुवनेश्वरी रमेशच्या 2-4 कान फडात देते. आम्ही तुला नोकरीवर ठेवला होता, आज आम्ही तुला नोकरीवरून काढून टाकतो. असं नका करू मॅडम. माझी नोकरी गेल्यावर आम्ही खाणार काय? रस्त्यावर येणार ना आम्ही. हे सगळं उद्योग करण्याच्या आधी त्याचा सगळ्यांचा विचार करायला हवा होतास तू. अहो पण मी काहीच केलं नाही. तू खोटं बोलू नकोस. आम्हाला सगळं कळलं आहे. तुला माहीत नाही, इथं पोरीबाळीवर नजर टाकणाऱ्याची गय होत नाही. तुझ्या जागी आमचं पोरगं जरी असतं तरी आम्ही तेच केलं असतं. तू जे पाप केलं त्याला माफी नाही. थांबा अधिपती. तुमच्या हाताची भाषा त्याला कळायची नाही. त्याचं तोंड तेव्हाच विस्कटन जेव्हा पोलिसांचा खाक्या मिळेल. लगेच भुवनेश्वरी पोलिसांना बोलवते आणि म्हणते, हाच तो, पकडा त्याला. एवढ्या चांगल्या आमच्या कुटुंबाला त्यानं गालबोट लावलंय. या पोरीवर हात टाकला त्यानं. टाका त्याला आत आणि जी काही कलम लावायची ती लावा. त्या पोरीचा जबाब घ्या. आम्ही सगळेजण त्या पोरीच्या मागे आहोत. त्यांची बाहेर येते आणि आपल्या मम्मीस फोन लावते आणि म्हणते, लई राहाडा झाला मम्मी इकडं. इथल्या मुकादमाने हात टाकला पोरीवर. तू पाहिजे होती इकडं. माझा काही हात नाही यामध्ये. बरं मम्मी, मी ठेवते, बोलेल नंतर. पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, तक्रार कोण दाखल करणार आहे? अधिपती म्हणतो, मी. अक्षरा म्हणते, मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलं आहे. घेऊन जा याला, आम्ही आहोत तुमच्या मदतीला. कदम, मॅडम पोरीची कंडिशन कशी आहे बघा आणि स्टेटमेंट देता का ते बघा. आणि कंडिशन जर तशीच असेल किंवा शॉकमध्ये नसेल तर त्यांच्याशी बोलून घ्या. साहेब, याला आमच्या डोळ्यासमोरून घेऊन जा. ही घाण आमच्या डोळ्यासमोर नको आहे.
आम्ही याचं काय करू ते सांगता नाही येत. लगेच भुवनेश्वरी म्हणते, अधिपती तुम्ही जरा गप्प बसा, साहेब जे करायचं ते करतील. पोलीस इन्स्पेक्टर रमेशला घेऊन जातात. लगेच रमेशची आई येते आणि ती म्हणते, अरे लेका काय केलं तू हे, आणि ती थोरल्या सरकारांच्या पाया पडते आणि ती हात जोडून म्हणते, माझं लेकरू असं काहीच करणार नाही, त्याला एवढ्या वेळेस माफ करा. अहो विश्वास ठेवा, एकाच्या आईच्या शब्दावर तरी विश्वास ठेवा. थोरले सरकार म्हणतात, म्हणजे आम्ही इथं जे बघितलं ते खोटं आहे का? ती पोरगी बोलते, ते काय खोटं आहे का? फक्त तुमचा पोरगाच तेवढा खरा आहे होय? नाही हो, तो असं काहीही करणार नाही. इतक्या वर्षापासून तुमच्याकडं काम करतोय, त्यांनी कधी तक्रार ठेवायला जागा तरी दिली का? अहो पण इतक्या वर्षात महिला कामगार नव्हत्या इथं. आता त्यांनी गुण उधळलेत की, कळलेत की आम्हाला त्याचे गुण. असल्या सापाला पहिल्यांदाच पणा काढायच्या आधी ठेचलाच पाहिजे. आहो नाही हो, माझं एकुलतं एक लेकरू आहे, त्याला पदरात टाकून माझा नवरा गेला हो. आता त्याच्याशिवाय मला कोणी नाही, मी कोणाकडं बघायचं, तोच माझा आधार आहे. तो जेलमध्ये गेला तर मी काय करायचं? रमेशची आई नीलमच्या पाया पडते आणि म्हणते, बाळा मी तुझ्या पाया पडते, तुझी माफी मागते. अगं तूच वाचव माझ्या पोराला, माझा रमेशच माझा आधार आहे, त्याला माफ कर, मी तुझ्या पुढे पदर पसरते ग, त्याला जेलमध्ये टाकू नको ग. रमेशची आई भुवनेश्वरीला म्हणते, तुम्ही बी एक आई आहात, तुम्ही एका आईचं मन जाणून घेऊ शकतात, माफ करा त्याला एवढ्या वेळेस. अहो पण या पोरीचं काय, तिला न्याय नको का मिळायला? तिच्यावर अन्याय करणारा असा मोकाट सुटला तर तिनं कोणाकडं बघायचं? लगेच नीलम म्हणते, थोरले सरकार मला नाही करायची त्यांची तक्रार. अक्षरा म्हणते, नीलम तू काय बोलतीस, तू काय घाबरली का काय? तू घाबरू नकोस, आम्ही सर्वजण आहोत तुझ्या पाठीमागे. नाही नको, मला नाही करायची त्यांची तक्रार. अधिपती म्हणतो, ताई हे बघा, तुमच्यावर अन्याय झालेला आहे, त्याला शिक्षा द्यायची नाही आहे तुम्हाला. नीलम म्हणते, तक्रार केली तर कोर्ट कचेऱ्या होणार, त्यात बदनामी त्यांची नाही माझीच होणार. भुवनेश्वरी म्हणते, अगं ये पोरी, बदनामी कसं होईल, उलट सत्य येईल लोकांच्या पुढे. आओ सत्य समोर यायला पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या हे नाही जमणार माझ्या घरच्यांना. त्यात माझं लग्न ठरलं आहे, त्या माणसाला कळलं तर माझं लग्न मोडेल. साहेब माझी कसलीही तक्रार नाही यांच्या विरोधात. अक्षरा म्हणते, नीलम का असं करतेस तू, आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी, आम्ही सगळेजण सपोर्ट करणार आहोत तुला, एकटं नाही सोडणार आम्ही तुला. नाही नको मॅडम. अगं पण असं तू काय करू राहिलीस, तुला तुझ्या लग्नाची भीती आहे का? आम्ही तुझं लग्न लावून देऊ एकदम चांगल्या ठिकाणी. पोरी ही चूक करू नकोस, याला जर असं सोडलं तर त्यामध्ये तुझी बदनामी होईल, हा जेलमध्ये गेलाच पाहिजे. नीलम म्हणते, नाही नको सरकार. अधिपती म्हणतात, जर तक्रार केली नाही तर तुमची बदनामी होईल. नाही सर, मला नाही करायची तक्रार, हे सगळं आम्हाला नाही झेपणार, मी हात जोडते, माझा ऐका. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.